हे पहा मैत्रिणींनो, मी आज भजे खीर चपाती केली खायला. पापड बी तळायचे होते पण आता हे भजे जास्त झालेत. ह्याच्यात पण टाकलेले आहेत काही, इकडं पण झालेत मस्त पैकी. ते पण डाळीचे भजे आहेत, कुरकुरीत झालेत एकदम टेस्टी. खीर ही गरम आहे, उत्साह नाही दाखवलं ना. मस्त इलायची खोबरं टाकून केली. तर इकडे हे मिरच्या तळायच्यात त्याच्यासोबत खायला, भजेसोबत मस्त पैकी. तर आता भजे काढून घेते, लाल झालेत. कसे वाटले डाळीचे भजे तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. असे डाळीचे भजे तुम्ही पण करून खा, लय भारी लागतात. मस्त कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर घालायचं, मस्त लागत. कोणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतंय ते नक्की कमेंट्स करा. आम्हाला पण आवडतंय, आमच्याकडे गॅस आहे पण आम्हाला असंच आवडतं, चुलीवर भारी वाटतंय स्वयंपाक. तसं काही नाही, कटाळा तर समजायलाच येत आहे चुलीवर स्वयंपाक करायचं, पण चुलीवरच्या जेवणाशिवाय टेस्ट कुठंच नाही, काय ना, आहे का नाही हो? बरोबर आहे. आपल्याला मस्त कटाळा येत आहे स्वयंपाक बनवायची, तर हीच खरी जेवण करण्यात मज्जा चुलीवरच. त्याच्यामुळे आम्ही आज चुलीवर मस्तपैकी खीर चपाती भजे मिरच्या गिरच्या तळून एकदम झकास खायला केले. पापड तळायचे होते पण आता जास्त उशीर झालाय, पोरींनी जेवण केलेत, आता त्या खाऊ शकत नाही, त्याच्यामुळे नाही करायचे पापड. खाऊ वाटले तर तळून खाता येतात, आहे का नाही? बरोबर आहे. त्याच्यासाठी आपलं थोडं करायचं. आणि भजी बी जास्त झालीत ना, त्याच्यामुळेच मी करायला लागले. मी पापड नाही केले. तुमचं तितकं डोकं दुखत आहे, गोडन तिखटन अजून काय तेलकटन काही मी बहाणे करते बाई. पण असं नाही म्हणणार लय दिवसातून केलंय आता आवडीना खा. खाय ना तुम्ही, थोडं नाही म्हणतो तुला, मग डोकं दुखतं म्हणतो मी. पण तुमचं डोकं दुखलं मग बी दुखन ना. तसं नसतं, मग चांगलं वाटतं का तुमचं डोकं दुखतं मी खाय? मला नाही सहन होतं, नाही खात मी. तसं नसतं, बरोबर तुपल्यावर दोघांनी बी खाल्लं का पोटभर, मग तेव्हा बरं वाटतं माणसाला. किती बारीक झाले.